अध्यात्म विज्ञान मराठी या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। या अंकामध्ये आपण श्रीमद भगवत गीतोपनिषद या ग्रंथाच्या अध्याय संगतीला पाहणार आहोत। अध्याय संगती म्हणजे क्रमवार त्या सिद्धांताचं निरूपण, त्याची आवश्यकता, त्याची प्रासंगिकता, त्यामध्ये आलेले विविध पैलू आणि सिद्धांत हे त्या अध्यायामध्ये नमूद केलेले असतात आणि त्याप्रमाणे हळूहळू ही श्रीमद भगवत गीता अर्जुन विषाद योग या अध्यायापासून मोक्ष संन्यास योग या अध्यायापर्यंत जाते आणि ज्या अर्जुनाला विषाद झाला होता, जो अर्जुन दुःखी झाला होता, त्या अर्जुनाला मोक्ष आणि संन्यास या दोन्ही म्हणजे पुरस्कार प्राप्त करून देणारी ही श्रीमद भगवत गीता आहे। चला तर पाहूया अध्याय संगती। सर्वप्रथम अध्याय आहे अर्जुन विषाद योग। अर्जुन विषाद योगामध्ये अर्जुनाला जे दुःख झालं ते कशामुळे झालं, त्यानं त्या युद्धामध्ये युद्धभूमीवर काय पाहिलं आणि त्या पाहण्यामध्ये जो त्याचा दृष्टिकोन होता, आजपर्यंत कितीतरी युद्ध तो अर्जुन लढला पण कधीही इतका म्हणजे हतबल झाला नाही। पण या युद्धामध्ये त्याने जेव्हा पाहिलं की माझे बंधू, चुलते, मित्र, साळे, सासरे, भाऊ हे सगळे इथे युद्धासाठी आलेले आहेत आणि या युद्धामध्ये प्रचंड रक्तपात होणार आहे, तेव्हा त्याला दुःख वाटलं। तर त्या दुःखाचं मूळ जे आहे ते मोहामध्ये आहे। तो मोहग्रसित झाला आणि मोहग्रसित झाल्यामुळे त्याला दुःख झालं आणि त्या दुःखाच्या आवेगामध्ये तो युद्धभूमी सोडून जाण्याची गोष्ट करतो आहे आणि आपल्या म्हणजे युद्धपलायनाच्या निर्णयाच्या समर्थनार्थ तो कितीतरी म्हणजे युक्तिवाद करतो आहे आणि याप्रमाणे हा अर्जुन विषाद योग नावाचा पहिला अध्याय या ठिकाणी आला आहे। त्यानंतर दुसरा अध्याय आहे सांख्य योग। कपिल मुनी, आपल्या इथे 6 दर्शनशास्त्रे आहेत, त्या 6 दर्शनशास्त्रामधलं एक शास्त्र आहे सांख्य योग। सांख्य योग हे कपिल मुनींनी रचलेलं शास्त्र आहे। या शास्त्रामध्ये, या दर्शनशास्त्रामध्ये प्रत्येक गोष्ट जी आहे ती त्यांनी संख्येने मोजून सांगितली आहे। जसं महाभूत किती आहेत तर 5, तत्व किती आहेत 5, इंद्रिया किती आहेत 10, याप्रमाणे त्यांनी मोजून सांगितल्यामुळे सांख्ययोग हे नाव या दर्शनशास्त्राला पडलं आणि सांख्यशास्त्राप्रमाणेच या श्रीमद भगवत गीतेच्या दुसऱ्या अध्यायामध्ये सांख्ययोगाच्या म्हणजे दृष्टीने भगवान श्रीकृष्णजी अर्जुनाला विविध प्रकारे ते समजवतात आहे की सांख्ययोग यामध्ये जे तत्वचिंतन आणि तत्वनिरूपण आलेलं आहे त्याविषयी भगवान श्रीकृष्णजी दुसऱ्या अध्यायामध्ये अर्जुनाला समजवतात आहे आणि तिसऱ्या अध्यायामध्ये स्वकर्मयोग, तिसरा अध्याय हा स्वकर्मयोग आहे। त्या म्हणजे अर्जुन विषाद योगानंतर त्यांनी सांगितलेला सांख्ययोग आणि सांख्ययोगानंतर स्वकर्मयोग। स्वकर्मयोग म्हणजे आपण कोणती कर्म केली पाहिजे, ती कर्म यथासांग कशी पार पडतील आणि त्या स्वकर्मापासून म्हणजे आपण कसला लाभ मिळवू शकतो, ते स्वकर्म फलेच्छारहित वृत्तीने आणि कर्तृत्वाभिमान त्यागून कसं केलं पाहिजे याविषयी या स्वकर्मयोग नावाच्या तिसऱ्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्णजींनी अर्जुनाला उपदेश केलेला आहे। त्यानंतर चौथा अध्याय आहे तो आहे कर्मसन्यास योग। कर्म तर करायचं आहे पण संन्यस्त होऊन केला पाहिजे। संन्यस्त म्हणजे जेवढेही काही कर्म आपल्या हातून होतात ते विश्वरूप परमात्म्याच्या सेवेसाठीच झाले पाहिजे आणि ते कर्म करताना फलेच्छा असू नये, निष्काम भावनेनं ते कर्म झाले पाहिजे। या अध्यायामध्ये मन, बुद्धी आणि इंद्रिया यांच्या विविध स्वभावाविषयी विस्तारानं भगवान श्रीकृष्णजी सांगतात आहे आणि त्यामध्ये कसं माणसाने कर्म करता करता या इंद्रियांचा संयम
मनाचा संयम, बुद्धीचा संयम हे कसे काय साध्य करता येईल याविषयी विस्तारानं त्यांनी इथे उद्बोधन केलेलं आहे. चौथा अध्याय आहे कर्मसन्यास योग. कर्मसन्यास योग म्हणजे कर्म तर केलेच पाहिजे, पण ते संन्यस्त वृत्तीनं झाले पाहिजे. म्हणजे ते कर्म बंधनकारक असू नये. आपण केलेले कर्म जर आपल्यालाच बंधनकारक ठरणार असतील तर त्या कर्म करण्यात काही स्वारस्य नाही आणि त्यामुळे आपल्याला म्हणजे विषादच होण्याचा संभव असतो. तर म्हणून या ठिकाणी कर्मसन्यास योग या अध्यायामध्ये भगवंतांनी कर्म कसं केलं पाहिजे आणि कर्मामध्ये बंधन कसं टाळता येईल आणि कर्मफल वासना काय आहेत आणि शुभ कर्म कोणते आहेत, अशुभ कर्म काय आहेत याविषयी सांगितलेलं आहे. आणि आत्म्याला बंधन कोणती कर्म करतात, कोणत्या कर्मापासून बंधनमुक्त होतो हा जीव इत्यादी प्रकार या ठिकाणी वर्णन केलेले आहेत. यज्ञ सांगितले आहेत. ते यज्ञ आणि त्या यज्ञामध्ये सर्वश्रेष्ठ यज्ञ जो ज्ञानयज्ञ आहे त्याविषयी त्याला समजवतात आहे. आणि याप्रमाणे अज्ञानाचा म्हणजे छेद करून ज्ञानमार्गानं आपण आपलं जीवन कसं काय घालवलं पाहिजे याविषयी त्यांनी या कर्मसन्यास नावाच्या चौथ्या अध्यायामध्ये विस्तारानं श्रीकृष्ण म्हणजे अर्जुनाला बोध दिला आहे. त्यानंतर पाचवा अध्याय आहे संन्यास योग. आजकाल निरनिराळ्या रंगाचे कपडे घालणे, गळ्यात माळा घालणे, टिळे लावणे इत्यादी विविध प्रकार करून लोक त्यांना संन्यासी म्हणतात. काही लोक गृहस्थी त्यागून जंगलात पहाडात जातात, त्यांना लोक संन्यासी म्हणतात. पण संन्यासाचा वास्तविक अर्थ काय आहे, संन्यास कशाला म्हणतात, संन्यास कसा असतो आणि संन्यास हा समाजाच्या बाहेर जाऊन नाही तर समाजाच्या उपयोगीच पडला पाहिजे आणि त्या संन्यासामुळे माणसाला म्हणजे अनन्य योगाची, अनन्य भक्तीची प्राप्ती होते. असा तो संन्यास कोणता आहे आणि कोणत्या प्रकाराने साध्य केला जातो हे त्या पाचवा अध्याय संन्यास योगामध्ये भगवान श्रीकृष्णजी अर्जुनाला सांगतात आहे. त्यानंतर सहावा अध्याय आहे आत्मसंयम योग. आत्मसंयम म्हणजे स्वतःवर जोपर्यंत ताबा राहणार नाही, जसं आपल्या मनावर जर ताबा राहणार नाही तर प्रसंग येताच आपण काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर यांच्या आहारी जाऊ शकू. जर इंद्रियावर आपला ताबा नसेल तर इंद्रिय आपल्या मनावर ताबा गाजवतील आणि मनाला खेचून आपल्या मागे वळवतील. म्हणून या ठिकाणी आत्मसंयम योग सांगितलेला आहे की स्वतःवर कसा संयम बाळगायचा आणि त्या संयमामुळे काय प्राप्त होतं या ठिकाणी सहाव्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्णजींनी अर्जुनाला बोध केलेला आहे. त्यानंतर सातवा अध्याय आहे ज्ञान विज्ञान योग. ज्ञान कशाला म्हणतात, विज्ञान कशाला म्हणतात, ज्ञान काय आहे आणि विज्ञान काय आहे याविषयी विस्तारानं भगवान श्रीकृष्णजी या अध्यायामध्ये अर्जुनाला सांगतात आणि आपल्या प्रकृतीचा परिचय देतात. ती प्रकृती कसं कार्य करते आणि किती प्रकारचे भक्त आहेत, ते ज्ञानी, अर्थार्थी, जिज्ञासू आणि म्हणजे आर्त या प्रकारच्या भक्तांचं वर्णन आहे. त्यांचे स्वभाव, त्यांचं कर्म याविषयी मार्गदर्शन केलेलं आहे. आणि पुण्यकर्म काय आहे, पाप कर्म काय आहे याविषयी या अध्यायामध्ये विस्तारानं सांगितलेलं आहे. सातवा अध्याय ज्ञानविज्ञान योग. त्यानंतर आठव्या अध्यायामध्ये अक्षर ब्रह्म म्हणजे काय, अक्षर ब्रह्माची ओळख भगवान श्रीकृष्णजी करून देतात आहे की प्रकृतीमध्येच व्याप्त असलेला तो अक्षर आत्मा कसा आहे आणि कसा कार्य करतो याविषयी सांगितलेलं आहे. आणि या सृष्टीचा उद्भव कसा होतो आणि स्थिती कशी असते, लय कसं होतं हे सांगितलेलं आहे. आणि ते कोणत्या मार्गानं गेलं पाहिजे म्हणजे आपल्याला खरं आपलं जे साध्य आहे मोक्ष ते प्राप्त होतं याविषयी अक्षरब्रह्म नावाच्या या आठव्या अध्यायामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. नववा अध्याय आहे राजविद्या राजगुह्य योग. याच्यामध्ये प्रकृती आणि पुरुष यांच्या काय म्हणजे लक्षणं आहेत, कोणत्या प्रकाराने ते कार्य करतात आणि
ईश्वर कसा आहे, तो भोगता आणि भोक्तृत्व या तिघांचा म्हणजे या त्रिपुटीमध्ये तो कसा कार्य करतो आहे याविषयी विस्तारानं सांगितलेलं आहे. आणि चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही कर्मबंधनापासून जीवाला कसं वाचता येईल याविषयी या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्णजी विस्तारानं अर्जुनाला सांगतात. त्यानंतर 10वा अध्याय विभूती योग आहे. अर्जुनाने विचारलं की मला ठळक असं सांगा जेणेकरून मला बोध होईल त्या विशाल विश्वरूप परमात्म्याचं, म्हणजे ठळक त्यातल्या विभूतींचं जर वर्णन मला सांगितलं तर मी कल्पनेद्वारे हे जाणू शकीन की म्हणजे छोटासा 3.5 हाताचा मी आहे, पण हा विश्वरूप तर विराट आहे. यातले काही ठळक उदाहरण देऊन जर मला तुम्ही सांगितलं तर मला विश्वरूप परमात्म्याविषयी थोडी का होईना पण कल्पना येईल. आणि हे ऐकून भगवान श्रीकृष्णजींनी प्रत्येक म्हणजे विभागातले विभूती वर्णन करून सांगितले आहेत. आणि या विभूती आजही आहेत, कालही होत्या आणि परवाही राहणार आहेत. तर ह्या विभूतींचं भगवंतांनी विस्तारानं वर्णन केलेलं आहे आणि त्याद्वारे अर्जुनाला ठळक आपल्या मोठ्या स्वरूपाचा बोध देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि इतकंच नव्हे तर या अध्यायामध्ये या विश्वाचं बीज काय आहे आणि ह्या विश्ववृक्षाचा विस्तार काय आहे याविषयी भगवान श्रीकृष्णजींनी अर्जुनाला बोध केलेला आहे. त्यानंतर 11वा अध्याय आहे विश्वरूप दर्शन. हा अध्याय अत्यंत महत्त्वाचा आहे कारण या अध्यायामध्ये प्रत्यक्ष प्रयोगाद्वारे यथार्थतेने भगवान श्रीकृष्णजींनी अर्जुनाला विश्वरूप दर्शन करवलेलं आहे. ते आपण सर्वांग योग या अंकांमध्ये विस्तारानं वर्णन केलेलं आहे. आपण त्या अंकांमध्ये पाहू शकता आणि त्याचं निरीक्षण अभ्यास करू शकता. आणि त्या युक्तीनेच म्हणजे सद्गुरू युक्तीनेच विश्वरूप परमात्म्याचं प्रत्यक्ष यथार्थ दर्शन होतं. आणि ते दर्शन झाल्यानंतर त्या अर्जुनाच्या मनात कोणत्या भावना आल्या त्याचं विस्तारानं वर्णन 11वा अध्याय म्हणजे विश्वरूप दर्शन योग याच्यामध्ये आलेला आहे. आणि त्यानंतर 12वा अध्याय आहे भक्तियोग. विश्वरूप परमात्म्याचा परिचय झाल्यानंतर त्याची सेवा कशी करायची आणि त्या सेवा करण्यासाठी कोणते गुण आवश्यक आहेत, कोणत्या मार्गानं आपण गेलं म्हणजे त्या विश्वरूप परमात्म्याची अनन्यतापूर्वक सेवा होते याविषयी भगवान श्रीकृष्णजी 12व्या अध्यायामध्ये विस्तारानं अर्जुनाला उपदेश करतात आहे. त्यानंतर 13वा अध्याय आहे तो आहे 13व्या अध्यायामध्ये क्षेत्रज्ञ योग या नावाच्या या 13व्या अध्यायामध्ये क्षेत्र काय आहे आणि क्षेत्रज्ञ कसा आहे, क्षेत्रामध्ये क्षेत्रज्ञ कसा असतो आणि क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ वेगळे नसून ते एकच आहेत याचा म्हणजे विस्तारानं बोध दिलेला आहे. आणि आत्मा त्या गुणाचे स्वभाव आणि याच्याविषयी विस्तारानं सांगितलेलं आहे. आणि मृत्यूच्या भीतीपासून कसं वाचता येईल जीवाला याविषयी विस्तारानं सांगितले आहे. हे भूत जे आहे जीवमात्र जे आहे ते विनाशी आहेत, पण त्या विनाशीमध्ये हा अविनाशी आत्मा कसा काय व्याप्त आहे याविषयी त्या 13वा अध्याय क्षेत्रज्ञ योग याच्यामध्ये भगवान श्रीकृष्णाजींनी अर्जुनाला उपदेश केलेला आहे. त्यानंतर 14वा अध्याय आहे गुणत्रय विभाग योग. सतोगुण रजोगुण तमोगुण या 3 गुणांची लीला म्हणजे हे विश्व आहे. तर हे 3 गुण कसे निर्माण होतात, यांची लीला कशी असते, यांचे स्वभाव काय आहेत, त्या स्वभावानुसार कोणते गुणधर्म प्रगट होतात याविषयी या 14व्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्णजींनी अर्जुनाला बोध केलेला आहे. त्यानंतर 15वा अध्याय आहे पुरुषोत्तम योग. क्षर अक्षर आणि पुरुषोत्तम ही त्रिपुटी आहे. तर त्यातली जे पुरुषोत्तम योग जो आहे तो या अध्यायामध्ये विस्तारानं सांगितलेला आहे आणि तोही एका वृक्षाचं उदाहरण देऊन विस्तारानं सांगितलेलं आहे, ज्यामुळे आपल्याला विश्वरूप परमात्म्याचं प्रत्यक्ष यथार्थ म्हणजे ज्ञान मिळतं. आणि त्या विश्वरूप परमात्म्याला जाणण्यासाठी आणि त्याच्या खऱ्या स्वरूपाला ओळखण्यासाठी या अध्यायाचं अत्यंत महत्त्व आहे. क्षर अक्षर आणि पुरुषोत्तम या त्रिपुटीद्वारे या पुरुषोत्तम योग नावाच्या 15व्या अध्यायामध्ये
भगवान श्रीकृष्णजींनी अर्जुनाला बोध केलेला आहे. त्यानंतर 16वा अध्याय आहे दैवासुर संपद विभाग योग. चांगले आणि वाईट, रात्र आणि दिवस, सुख आणि दुःख, हे असं द्वंद्वात्मक हे जगत आहे. आणि या जगामध्ये देव आणि आसुर, सज्जन आणि दुर्जन ह्या दोन्ही प्रवृत्ती राहतात. या दोन्ही प्रवृत्तींचं वेगळं वेगळं पद्धतीने विशद वर्णन या ठिकाणी उपलब्ध आहे. आणि त्यांना ओळखायचं कसं, दैवामध्ये कोणते गुण असतात, आसुरी स्वभावाचे गुण कोणते आहेत आणि ते कसे कार्य करतात याविषयी विस्तारानं आपल्याला माहिती मिळू शकते. तो म्हणजे अध्याय 16वा दैवासुर संपद विभाग योग. त्यानंतर श्रद्धात्रय विभाग योग नावाच्या 17व्या अध्यायामध्ये 3 प्रकारच्या श्रद्धा, सात्विक श्रद्धा, राजसिक श्रद्धा आणि तामसिक श्रद्धा याविषयी विस्तारानं वर्णन आलेलं आहे. सात्विक श्रद्धा कशी कार्य करते, राजश्री श्रद्धा कशी असते आणि तामसिक श्रद्धा कशी असते याविषयी भगवान श्रीकृष्णजींनी विस्तारानं या अध्यायामध्ये आपल्याला बोध केलेला आहे. आणि त्यानंतर 18व्या अध्यायामध्ये मोक्ष संन्यास योग नावाच्या अध्यायामध्ये 3 प्रकार म्हणजे 3 गुणांचे 3 स्वभाव, त्यांची कार्य आणि 3 प्रकारचं ज्ञान, 3 प्रकारचे गुण, 3 प्रकारचे यज्ञ, 3 प्रकारचं म्हणजे दुःख, 3 प्रकारचं सुख, असं विस्तारानं या 18व्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्णजींनी अर्जुनाला बोध केलेला आहे. तर याप्रमाणे या गीतेचं अध्याय संगती आपण समजण्याचा प्रयत्न केला. पुढे आपण श्रीमद भगवद्गीतेला विस्तारानं आणि प्रत्येक श्लोकाचा अर्थ, त्याचा लक्षार्थ आणि त्यामधून ध्वनित होणारा जो म्हणजे एक त्याला म्हणता येईल सिद्धांतयुक्त प्रकाश, त्याला आपण ग्रहण करण्याचा प्रयत्न करूया. आणि या श्रीमद भगवद्गीतेच्या अध्ययनानं आपलं जीवनही सुजलाम सुफलाम आणि नरजन्माच्या सार्थकास उपयुक्त असा आपण करूया. या सदिच्छेसह हा अंक समाप्त करूया. नर्मदे हर. सद्गुरु भगवान की जय.